सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड, तालुका आर्वी, जिल्हा वर्धाचे कार्यकारी संचालक सुरेश उर्फ बाळासाहेब पावडे साहेब आहेत. साहेब जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. तर तुम्ही आज मला संस्थांमध्ये जे काही उपक्रम चालतात आणि भविष्यातले काय प्लॅनिंग आहेत, काय योजना आहेत, या बाबतीत माहिती सांगा. आपलं जे संस्थान लहानूजी महाराज संस्थान हे 1965 निर्माण झालेलं आहे. बरोबर. म्हणजे रजिस्टर झालेलं आहे. हो. आणि 1971 पर्यंत आपले महाराज अस्तित्वात होते. हो. 1971 रक्षाबंधनच्या दिवशी महाराजांची समाधी झाली. हो. तुकडोजी महाराज आणि लहानूजी महाराज हे गुरुबंधू आहे. हो. आणि ते गुरुबंधू असल्यामुळं तुकडोजी महाराजांचे जे तत्व आहे त्यावर हे संस्थान चालवायची आमच्या संस्थेची, आमच्या मंडळाची अशी इच्छा होती. बरं. त्याप्रमाणे आम्ही म्हणजे भगवंतांनी असं म्हटलेलं आहे देणगीदाराला की देणगी अशा ठिकाणी द्या की ज्या ठिकाणी त्याचा सदुपयोग होईल. हो, विनियोग चांगला होईल. हो, आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. अन्यथा त्याचे ते दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल. हो. तो तर देणगी देऊन मोकळा झाला. बरोबर. पण ती देणगी चांगल्याच कामाकरता झाली ही जबाबदारी संस्थांची आहे. म्हणून या संस्थांच्या लोकांना पदाधिकारी म्हणत नाही, यांना विश्वस्त म्हणतात. विश्वस्त म्हणजे देणगीदाराने दिलेली देणगी ज्या विश्वासानं दिली त्याच विश्वासानं ती व्हायला पाहिजे. मग हे कसं करायचं, या मागे आम्ही मग तुकडोजी महाराजांचं एक भजन विचारात घेतलं. ते भजन असं आहे, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. तुकडोजी महाराज म्हणतात की मी हातामध्ये धूपकांडी घेतली, तुळशीच्या फुलाचा हार घेतला आणि भगवंताला हार घालायला गेलो तर तिथे भगवंतच नाही आहे. पण भगवंत नाही, भगवंत गेला कुठे म्हणून त्याला शोधायला मी बाहेर पडलो तर तो भगवंत दिसला. बाहेर गेले तर तिकडे मंदिराच्या बाजूला बाहेर तिकडे तो भुकेल्याला अन्न देत होता, तहानदाराला पाणी देत होता, कोणाच्या हाताला पट्टी बांधत होता, निराधाराला आधार देत होता. असं त्यांना म्हणजे तर तुकडोजी महाराजाला भगवंत हे करताना दिसला. म्हणजे हे लोक भगवंत जर यांची सेवा करू शकते तेव्हा तेच काम आपण का करू नये, हे तत्व ध्यानी घेऊन आम्ही आमच्या योजना आखल्या. त्याच्यापैकी सर्वात महत्वाची योजना आहे म्हणजे अन्नदान. कारण काय, जेव्हा आमचे भैयाजी म्हणजे आमचे जुने अध्यक्ष भैयाजी पावडे तुमचे वडील इथे यायला लागले 1988 मध्ये, तर त्यांनी इथे पाहिलं की इथे रस्ते नाही, काही नाही आणि लोक यायचे, चिखल तुडत यायचे, त्या लोकांना काहीच मिळायचं नाही. गाव इतकं छोटं की गावात फुटाले मुरमुरे मिळायचे नाही. पण त्यांच्या डोक्यात विचार चालू झाले की आपण लोकांना इथे उपाशी जाता कामा नये. आणि त्या विचारामध्ये त्यांना 31/12/88 एक स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्नात ते इथं आले महाराजांच्या दर्शनाला आणि महाराजांनी त्यांना पोटाशी घेतलं आणि त्यांनी विचारलं काय रे तू लोकांना जेव घालणार होतं त्याचं काय झालं. तर आमचे वडील म्हणाले बाबा हे बरोबर आहे पण पैसे पाहिजे, तुला पैसे खूप देतो, तू मला 1 रुपया दे. तर त्याचा स्वप्नाचा अर्थ त्यांनी असा काढला की तू सुरुवात कर, 1 रुपया, मोठी रक्कम नाही सांगितली त्यांनी, 1च रुपया सांगितला. म्हणून आपण सुरू केली अन्नदान योजना. ती आपली अन्नदान योजना आहे की ज्याला कोणाला या अन्नदान योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या संस्थांना अन्नदान म्हणून 1001 रुपया द्यायचा आणि त्यांच्या नावाचं अन्नदान कोणत्या तारखेला व्हावं हे त्याने द्यायचं. म्हणजे त्याने 2च गोष्टी आपल्याला द्यायच्या, एक अन्नदानाचा दिवस किंवा तिथी, म्हणजे तिथी सुद्धा आपल्याला चालते, आणि 1001 रुपया. आपण हे 1001 रुपया खर्च नाही करत, 1001 रुपयाचा व्याज खर्च करतो. म्हणजे ही रक्कम आपण बँकेत ठेवतो आणि त्याचा व्याज घेऊन त्या व्याजावर ही आपली अन्नदान योजना चालते. आणि त्याला त्याची तारीख घेतली आणि त्याचा मोबाईल नंबर घेतला. तो याच्यासाठी घेतला की त्याच्या अन्नदानाच्या 2 दिवस अगोदर आपल्या संस्थांचा मेसेज जाईल त्याला की मग तुमचं अन्नदान आहे, सकाळी इतक्या वाजता अभिषेक आहे, इतक्या वाजता नैवेद्याची आरती आहे, तुम्ही मग राहायचं का नाही हजर तो त्यांना पाहायचं. तर त्या दिवशी सकाळी जेवढे अन्नदाते आहे तर त्या ठिकाणी लोक हजर असतात किंवा काही लोक येत नाही. आपल्या पुजाऱ्याला सांगू नये की आपल्या या यादीप्रमाणे किती लोक नाही आहे किंवा किती आहे. तर जेव्हा त्याचे अभिषेक सुरू होते तेव्हा आपले पुजारी महाराजांना म्हणतात महाराज इतक्या लोकांचा अभिषेक आहे,
हो. त्याच्यापैकी इतके लोक हजर आहे हे नाही आहे. जे नाही हजर आहे त्यांचा सुद्धा तुम्ही अभिषेक स्वीकारा. स्वीकार. बरोबर. केवळ त्याचं नाव घेतलं हो जाते. हो त्या 11 वाजता जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो, हो. त्या नैवेद्य दाखवला का तेव्हा पूर्ण पुजारी म्हणतात, बाबा हा इतके लोकांचा नैवेद्य आहे आज, बरोबर. ह्याच्यापैकी हे लोक नाही आहेत, त्यांच्या सुद्धा नैवेद्याचा स्वीकार करा. स्वीकार. अशी ती आपली परिस्थिती आहे. आणि आपल्या देवस्थानच्या या डाव्या बाजूला हम्म. एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहे. हो. त्या बोर्डवर त्या आजच्या अन्नदात्याच्या नावं सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्लॅश होत राहतात. हो, डिस्प्ले होत राहतो. असे ते आहे. हो. अशा याच्यावरती आपण योजना 1988 मध्ये 36 वर्षापूर्वी सुरू केली. बरोबर आहे. आज आपला जो म्हणजे महाराजांनी सांगितलं का तू मला 1 रुपया दे, मी तुला खूप देतो. खूप. आज ती रक्कम आपल्याजवळ पोहोचली 6,02,00,000 रुपयावर. वा. या 31 मार्चला हो. आपल्या म्हणजे आर्थिक वर्षाप्रमाणे वर्ष. आपल्या रेकॉर्ड प्रमाणे ते बरोबर. पोहोचले. आणि अन्नदात्याची संख्या ही पोहोचली आपली 27,000 लोकांवर. हो. आणि वर्षभरात जेवण करणाऱ्याची संख्या जवळजवळ आपले 1.5 ते 2 लाखावर केली. बरोबर. 250 ते 300 लोक रोज आपल्याकडे जेवण करतात. म्हणजे आपण काय केलं, भुकेल्याला अन्न, हो. म्हणजे अन्नदान योजना आपली एक सुरू झाली. बरोबर आहे. मग आपला दुसरं त्यांनी काय केलं, महाराजांनी निराधाराला आधार हो, आता. म्हणून आपल्याकडे आपण 25 निराधार आहे. हम्म. ज्यांचं कोणी नाही आहे किंवा ज्यांच्या घरात पटत नाही, त्याची परिस्थिती नाही आहे, हो. असे आपण 25 लोकांना इथे आश्रय दिलाय. आश्रय. त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा सगळं आपण करतो. आणि जर तो शेवटल्या यात्रेला जर गेला आणि त्याचे नातेवाईक जर नाही आले तर त्याचं ते सुद्धा आपण पुढचं करून क्रियाक्रमही आपण करतो. अच्छा. एवढंच नाही तर आपण ते तेरवी करतो. बरोबर. तेरवीच्या दिवशी आपल्याकडे पाहुणे आहेत. हो. त्या सगळ्याला आपले निमंत्रण केले आहे, तुमचं अन्नदान आहे म्हणून हो. म्हणजे निमंत्रित पाहुणे आहे. बरोबर. फक्त त्या दिवशी आपल्याला खीरच जास्त करायची आहे. हो. दुसरे सगळे पदार्थ रोज आपल्या हो. ताटामध्ये असतातच. असतातच. आणि आपल्या बाबांना जे ताट बनते हो. त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे पदार्थ असतात. हो. आणि आपल्या महाराजांची सवय अशी होती की ते जे ताट आलं ते कधी ते वेगवेगळे नाही जेवले, ते सगळं एकत्र करतात, त्याच्यात ग्लासभर पाणी टाकायचं आणि ते जेवायची त्यांची पद्धत होती. काला करू. आजही आपल्याकडे तेच आहे. आपण जे दोन्ही ताट जे महाराज 2 ताट ठेवतो आपण. हो. एक म्हणजे ठेवतो समाधी मंदिरामध्ये अच्छा. आणि एक ठेवतो आपण महाराजांच्या कुटीमध्ये. कुटीमध्ये. आणि महाराज या गावात जेव्हा सुरुवातीला आले हो. तेव्हा ते कडूच्या वाड्यात राहिले. हम्म. अजूनही कडूच्या वाड्यातून त्याच्यासाठी ताट येते. हो. त्या ताटातले सुद्धा पदार्थ आपण त्याच्यामध्ये ठेवतो. बरोबर. अशा प्रकारे त्यांचा ते प्रसाद होतो. हो. लोक बसलेले असतात. आरती झाली हो. की जेवढे लोक त्या ठिकाणी हजर आहे त्या सर्वांना त्या ताटाला पाणी फिरवण्याची परवानगी मिळते. बरोबर. त्यानंतर एक दुसरं, बऱ्याचशा लोकांचं जे अन्नदान आहे त्या त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी. हो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला प्रसाद देण्याची पद्धत आहे. हो. म्हणून आम्ही काय करतो, एक जे ताट आहे ते आम्ही एक तिथे आपल्या अन्नदान गृहाच्या बाजूला एक मचांग बांधलाय, हम्म. त्याच्यावर आम्ही 2 पात्र ठेवून देतो. हम्म. आणि त्या कावळ्यांना माहीत झालं रोज इथं प्रसाद मिळते म्हणजे ते सुद्धा तिथे होते. हो. की त्या श्राद्धवाल्याचं अन्नदान त्याला ते सुद्धा पोहोचते. म्हणजे आपले जे धर्माचे नियम आहे हो. ते या ठिकाणी सगळे पाळले जातात. अशा रीतीला मग आपण तो निराधाराला आधार दिला. हो. मग तिसरा आला आपल्याकडे आरोग्य सेवा, म्हणजे त्याला दिलं पाहिजे म्हणून आपल्याकडे आरोग्य सेवा आहे. त्या आरोग्य सेवेमध्ये आपण आपली फी आहे फक्त 10 रुपये. हो. त्या 10 रुपयामध्ये आपण पेशंटला तपासतोही आणि त्याला मेडिसिन देतो. बरोबर. 2 डॉक्टर आपल्याला अल्टरनेट येतात. हम्म. अशा प्रकारे आरोग्य सेवा देतो 10 रुपयात. हो. आता यावर्षी जर विचार केला तर आपल्याला आरोग्यात आपल्याला 10 रुपये प्रमाणे 15,130 रुपये मिळाले. अच्छा. आणि प्रत्यक्षात आपले खर्च 1,31,000 रुपये झाला. हो. औषधी विकत आणतो आपण. हो, हो. काही औषधी आपल्याला याच्यामध्ये सुद्धा दानात मिळते. दानात. ते झालं. याशिवाय आपण इथे वर्षातून 2दा मेडिकल कॅम्प घेतो. हम्म. आपल्या आर्वी शहरामधले डॉक्टर, वर्धेचे डॉक्टर हो. इथे येतात. कारण माझ्या कुटुंबाचे बरेच डॉक्टर असल्यामुळे बरोबर, ते इथे बरोबर. येतात. हो. आपण आजूबाजूच्या खेड्यामध्ये मेसेज देतो. जवळजवळ 300-350 पेशंट येतात. आणि हे सगळे 10-12 डॉक्टर येतात वेगवेगळ्या विषयाचे. आणि त्याच्यासोबत मेडिकलचे म्हणजे मेडिसिनवाल्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात, MR येतात. हो. यमा. आणि आपण तो कार्यक्रम घेतो. जवळजवळ 250 ते 300 लोकांचा तपासणी होते. हो. आणि 1.5 ते 2 लाखाची मेडिसिन फ्रीमध्ये वापरली जाते. अशा ठिकाणी ते काम आपण करतो. हो. दुसरी एक विचार. तिसरं आपल्या याच्यात आहे की शिक्षण, म्हणजे आपण त्या शिक्षणामध्ये आपल्या महाराजांनी त्यांच्या बालपणी शेतीत काम केलं आहे. हो. म्हणजे जोपर्यंत ते महाराज म्हणून प्रसिद्धी आले नव्हते त्यांनी शेतात जे पडलं ते काम केलं आहे त्यांनी. हो. लहानू म्हणून त्यांनी लोकांच्या घरी डवरे वगैरे वाकण्यापासून जागरण करण्यापर्यंत जो सोकारी करण्यामध्ये कामं केले. आता जेव्हा इथेही होते हो. तेव्हा त्यांना कुठे एक दानाही वाया गेला चालत नव्हता. नाही.
म्हणजे आजही जर तुमची त्याची झोपडी पाहा तर झोपडी इतकी स्वच्छ असते. स्वच्छ असतं. हा? म्हणून त्याच्यावर तुकडोजी महाराजांचं भजन आहे, हो तरी कुटिया भी बडी साफ रहे. बरोबर. हा? ते आजही आपण त्या कुटीला काहीच केलं नाही, काहीच. फक्त तिला वर्षातून 2दा व्हाईट वॉश करतो. हो म्हणजे त्यांना एक कुठं कापसाचं बोंड दिसलं तरी ते उचलून आणायचे, बरोबर. कुठं कणीस दिसला तरी उचलून यायचे. तेच तत्व आपण पाळतोय. पाळ. मग त्या शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी शेतकऱ्याचे 2 क्लास घेतो. त्याचं कारण असं की आपल्या देशामध्ये एक स्वामीनाथन नावाचे सायंटिस्ट होऊन गेले, हो हो फार मोठे सायंटिस्ट होऊन गेले, ज्याच्यामुळं जगामध्ये आज गव्हाचा तुटवडा नाही आहे. बरोबर. म्हणजे आपल्या याला देशाला त्या जगालाच कुठून धान्य इम्पोर्ट करावं लागत नाही. तर ह्या ज्या गव्हाच्या शादी आहे भरपूर उत्पन्न देणाऱ्या हो. त्या स्वामीनाथन साहेबांनी शोधून काढल्या. अच्छा. मी रिटायर झाल्यावर त्यांच्यासोबत काही दिवस काम केलं. हो तर जेव्हा मी ते सोडलं तर त्यांनी विचारलं की भाई पावडे क्यों छोड़ के गया. तर त्यांना सांगितलं की तिथे काम आहे त्यांना, इथे त्यांचे वडील हे झाल्यामुळे हो. त्यांना तिथे काम पाहावं लागते. बरोबर. तर ते आपल्या मंदिरात आले. हम्म. त्यांना मंदिरात आपलं हे सगळं व्हिजिट दिली. हम्म. आणि जेव्हा ते महाराजांच्या कुटीमधून दर्शन करून निघाले आणि मी सगळ्या कमिटीच्या लोकांची ओळख करून दिली आणि मग त्यांचं आपल्या सभागृहात भाषण झालं. हो. तिथं ते असं बोलले आपल्या भाषणामध्ये, त्यांनी त्यांचा विषय तर सांगितला हम्म. पण एक सुंदर शब्द बोलले कि मेरे को ऐसा लग रहा है कि यहाँ पे कुछ तो भी लेके जाने का है. अच्छा. मैं तो भेज रहा हूँ जो भेजने का है वो, लेकिन मुझे ऐसा कुछ तो भी लग रहा है दिल में कि मेरे को यहाँ से कुछ तो भी लेके जाने का है. तर त्यांनी आपल्याला 3.5 लाख रुपये पाठवले होते. हो म्हणून आपण तो एक हॉल हॉल बांधला, बांधला. त्याला शेतकरी प्रशिक्षण शाळा म्हणून नाव दिलं. बरोबर. MS स्वामीनाथन शेतकरी असा तो आपला हॉल आहे बगीच्याच्या तिकडल्या बाजूला. बरोबर. तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणाची म्हणून मग आपण वर्षातून 2 शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेतो. हो. एक खरीपमध्ये, आता आपण या मे महिन्यामध्ये घेतो, आणि एक रब्बीमध्ये. त्या दिवशी आपण विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बोलवतो. असं. ते त्या पिकाच्या बियाणं निवडण्यापासून ते उत्पन्न काढेपर्यंत रोग राई त्याच्यावर येणारे कीटक याबाबत सविस्तर माहिती देतात. आणि आपण जे कृषी विभागाचे लोक बोलवतो की त्यांच्याजवळ शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना आहे ते त्याची माहिती देतात. अशा प्रकारे 2 आपण शेतकऱ्या ते करतो.